पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. तत्पूर्वी पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळत होता गिरीश पाटील, त्याला हा कोल्ड्रिंक दिला जातो जो नारायण स्मृती भादवड संघाच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. देवानंद पाटील साहेब आणि सावंत म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते तो कोल्ड्रिंक देण्यात आलेला आहे. सो वेल प्लेड गिरीश पाटील, बेस्ट फॉर दी नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत केवनी आणि संघनायक देखील आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचे आकाश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान सावंत मात्र आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत केवनी, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, कॅप्टन देखील आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचे आकाश पाटील यांना सन्मानित केले जात आहे. पंच 1 मिनिट सामना आपण स्टार्ट ठेवायचा आहे. सामना पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर अनगाव संघाचा राखीव खेळाडू कॉम बॉक्स मध्ये आपण पाठवायचं आहे. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनीष म्हात्रे. बघा राखीव खेळाडू अनगाव संघाचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मनीष बघा ऑनलाईन स्कोर अन्यथा पाठवला जाणार नाही. अजून एक अप्रतिम चेंडू, काय गोलंदाजी करतोय, लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय मनीष म्हात्रे. कमालीचं नियंत्रण गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. अचूकता आणि भेदकता, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही फटका खेळण्यासाठी. अनिल आणि संतोषी सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय अनगाव या संघाची. पुन्हा एकदा मनीष म्हात्रे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक अप्रतिम चेंडू, वाईड यॉर्कर, कमालीची लेंथ लाईन, योग्य टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. सलगचा चौथा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. या स्पर्धेमधील मेडन षटक बघायला मिळेल का? आतापर्यंत जे झालेलं नाही ते बघायला मिळेल का? मनीष म्हात्रेच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. उलटा चेंडू होता आणि एका हाताने चेंडूला झेल घेण्यासाठी तिथे प्रयत्न केला. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. यस, बीमर चेंडूची फेक केली होती. 1+1 अशा 2 धावा धावपलकावर आम्ही जोडणार आहोत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर हाताळला होता. हाय फुलटॉस चेंडू टाकला होता गोलंदाज मनीष म्हात्रे याने. पुन्हा एकदा मनीष तयार होईल बॉलिंग मार्कवर. फ्री हिट चेंडू, सामना करेल टीमचा संघनायक संतोष. हो, अजून एक अप्रतिम चेंडू, कमालीची गोलंदाजी, अप्रतिम मारा बघायला मिळतोय. भेदक तिखट जालिम मारा मनीष म्हात्रेचा पहिल्या षटकामध्ये. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे काय घडलंय, चेंडू हातामधून निसटला. अडवताना चेंडू पाहतोय थर्ड मॅनला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. जिथे एकही धाव मिळणार नव्हती तिथे 3 धावा पळून पूर्ण केलेल्या. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 5.
अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये मनीष म्हात्रेने पूर्णपणे दरारा निर्माण केला होता. गोलंदाजांना पूर्णपणे निश्चितच आपण पाहतोय एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे मनीष म्हात्रे याने. फक्त 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आनगाव संघाने जोडलेले आहेत. उर्वरित अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रणजित तयार होईल. षटक क्रमांक 2 ला देखील आता प्रारंभ होणार आहे. सामना करेल बॅटर संतोष. 3 धावांवर खेळतोय. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातोय. हो, चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील पण क्षेत्ररक्षक शशी आहे. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला मोठा फलंदाज बाद होतोय संतोषच्या रूपामध्ये. श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगाव संघाला हा मोठा आदरा बसलेला आहे. 1 धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या मोहमध्ये फलंदाज धावबाद. 6 धावा धावपलकर आणि पहिला फलंदाज दुर्दैवीरित्या धावचित बाद झालेला आहे. योगेश न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. हिटमॅन म्हणून त्याची ख्याती आहे अनगाव संघामध्ये. योगेशला आता दमदार खेळ सादर करावा लागेल. पुन्हा एकदा रणजित तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल योगेश. हो, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड ऑफ चेंडू येतो लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक विनोद आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. योगेशला फक्त 1च धाव मिळेल. ऑफ द मार्क आणि धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 7-1 गडी बाद. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे रणजितच्या रूपामध्ये. रणजित देखील चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपवतोय. कालीराम झेल सोडतोय. जीवनदान दिलेले आहे फलंदाजाला. वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 8. एक सोप्पा झेल सोडलेला आहे. तितकासा काही अवघड झेल नव्हता पण झेल तिथे घ्यायला हवा होता. रणनीतीचा भाग देखील असू शकतो. गेम प्लॅन देखील असू शकतो कदाचित. पुढचा चेंडू. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केला होता. पंचांनी अपीलला फेटाळून लावलेला आहे. आणि यास आता लेग बाईटचा इशारा करताना पंच सुनील म्हात्रे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय श्याम पाटील यांना. तिसरे अंपायर दिलीप पाटील. खूप निष्णात पंच आहेत. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 9. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर रणजित. हो, इनसाइड आउट चांगला फटका पाहतो आपण. पण विनोद आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 10. 10 लॉस ऑफ 1 विकेट. रणजित पुन्हा एकदा तयार होईल. हो, स्विंग केलेल्या चेंडूला खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. कमॉन डीजे. जबरदस्त चेंडू प्रॉपर पॅटवर घेतला होता आणि फेकून दिला होता काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार बरोबर योगेशच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलक 16-1 गडी बाद.
पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज मनीष म्हात्रे याने कमालीचं षटक राहिलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या रणजित याने. एकमेव गडी जो बाद झालेला तो संतोष टीमचा कॅप्टन धावबाद स्वरूपामध्ये तो बाद झाला होता. यानंतर जो सामना होईल केवनी स्पोर्ट्स केवनी आणि त्यांच्या विरुद्ध सनम कुमार अँड कंपनी पायगाव अशी मॅच यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई तिसऱ्या षटकासाठी तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर सलामीवीर अनिल. 3 धावांवर खेळतो. अनिल मात्र धावांसाठी खूप स्ट्रगल करते खेळपट्टीवर. त्याला हवा तसा सूर सापडलेला नाही. एक षटकाराच्या मदतीने योगेश खेळतोय. 7 धावांवर 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. ऑन साइडला चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता पण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. 1 धाव पूर्ण करताना बॅटर अनिल एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 17. भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. योगेशला आता तडाखेबंद खेळ करून दाखवावा लागेल. त्याच्याकडे चांगली क्षमता आहे. पुन्हा एकदा साई चांगला बॅटल या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. पण बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. एसटी रक्षकाने जीवाचे रान केले होते झेल घेण्यासाठी. हाय जंप मारली होती, उंच उडी मारली होती. चेंडू आतामधून निसटला. जीवनदान योगेशला अवघड झेल होता. अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील. बिजाकडे अग्रेसर व्हायचं असेल तर एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 18. पुन्हा एकदा साई. हो खूप सुंदर चेंडू होता. तिथे काय घडलंय? फलंदाज बाद होतोय. अनिलच्या रूपामध्ये लागणारा हा दुसरा झटका श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगावला. पाहूया रिप्ले मध्ये आपण. अगोदर स्टेप आउट झाला होता आणि एसटी रक्षक अतिशय चतुर आणि चलाक आहे. त्याने एसटी उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्याने धक्का क्रमांक 2 धावा स्थिर आहे. धाव पलकावर 18. साई चांगली गोलंदाजी करते. जयेश न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना कमालीची गोलंदाजी. जय गोलेश्वर गुंदवली संघातील गोलंदाज पेश करताना साई पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर जयेश. हो चांगला फटका स्विंग केलाय चेंडूला हवेमध्ये. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येतोय भव्य षटकार. जयेशने आल्या आल्या ठोकलाय एक मॅसिव्ह हिट. 6 रन्स. या षटकाराबरोबर धावसंख्या आता हाय जंप मारताना स्कोर कार्डवर 24. जबरदस्त तगडा प्रहार केला होता. शक्तिशाली प्रहार केला होता चेंडूवर. जसा चेंडू बॅटमधून निघाला तसा पाहतो आपण सीमारेषेच्या बाहेर जाताना 6 धाबांकरिता षटकार. साईचं स्वागत केलेलं आहे षटकारानिशी जयेश याने. जयेश देखील मधल्या फलीतील एक विस्फोटक बॅटर आहे. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर साई. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सामना करेल बॅटर जयेश. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. चेंडू सीमा पार. हा येतो एक भव्य षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. जयेश ऑन फायर 9. जणू काही पॅवेलियन कक्षामधून सेट होऊन आले की काय. 2 तगडे षटकार जयेशच्या बॅटमधून निघालेले आहेत. धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल 30. ज्या धावा थांबल्या होत्या त्या आता मात्र पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये अतिशय वेगाने येताना
जयेश मात्र धुवाधार फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये काय सामना रंगला होता. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. साई स्टेप आउट ऑन अगेन स्पिन हा फटका खेळलेला आहे. चेंडू येते वाईड ऑफ लॉंग ऑन कडे. एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धाव मिळेल जयेशला आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावफलक 31. 15 धावा खर्च केल्या या षटकामध्ये साई याने. यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी आणि सनम कुमार अँड कंपनी पायगाव अशी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. पहिला उपोपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळेल. अंतिम षटकाला आता प्रारंभ होईल. पण जयेश आणि योगेश यांच्यामध्ये चांगली भागीदारी होताना तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाचं योगदान देताना दोन फलंदाज. 21 धावांची भागीदारी. पार्टनरशिपची आवश्यकता होती. ती पार्टनरशिप भागीदारी झालेली आहे. योगेश आणि जयेश या दोन फलंदाजांमध्ये अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज शशी. सामना करेल बॅटर जयेश ज्याने 2 उत्तुंग षटकार लगावलेले आहेत. तो देखील मधल्या फलीतील एक हार्ड हिटर बॅटर आहे. हार्ड वर्क करताना आपल्या संघासाठी. हो पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न पण काऊ कॉर्नरला रणजित झेल टिपते. फलंदाज बाद. सरते शेवटी जयेशला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. शशीने विकेट मिळून दिली जयेश याची. तिसरा फलंदाज बाद होतोय श्री संतोषी माता गावदेवी स्पोर्ट्स अनगाव या संघाचा. धावा मात्र धाव बलकावर कायम आहेत 31. पाहूया आपण रिप्ले मध्ये. हे पाहू शकता रणजित सेफ हँड ग्रेट कॅच. सुरक्षित हातांची झोळी होती. जितू येते न्यू बॅटर खेळपट्टीवर. शशी पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो उंच उंच हा चेंडू गेलेला आहे. लांबी मात्र गाठता आलेली नाही. अजून एक अप्रतिम झेल टिपतोय रणजित. अजून एक गडी बाद. शशी काय गोलंदाजी करतोय. अंतिम षटकामध्ये बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 धक्के दिलेले आहेत अनगाव संघाला. हॅट्रिक वर येतोय गोलंदाज शशी. जितू 0वर बाद झालेला आहे झेलबाद स्वरूपामध्ये. धनेश येतोय न्यू बॅटर. धनेशला थोडंसं लेट ऑर्डर मध्ये पाठवलेलं आहे. कारण धनेश नेहमीच सलामीला येताना आपण या संघामध्ये बघितलं होतं. पण थोडासा रणनीतीचा भाग आहे असंच म्हणावं लागेल अनगाव संघाचा. धनेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे ग्रुप ग्रामपंचायत वेले बाटाल्याचे माजी सरपंच श्याम माळी साहेब. मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. हॅट्रिक बॉल होता. सॉफ्ट हँडने ऑन साइडला ड्राईव्ह केलेल्या चेंडूला. एक धाव पूर्ण करते धनेश. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 32. पण शशी कमालीची गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हरमध्ये. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कमालीचे नियंत्रण गोलंदाजीमध्ये. कुठल्याही प्रकारची मुभा दिली जात नाही.
पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतो. आता फक्त 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत पहिल्या डावातील. स्ट्राईकला बॅटर आहे योगेश. उलटा चेंडू होता डाव्या एष्टीवरचा, पण समाचार घेता आलेला नाही. योगेशला एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 34. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणे हे तंत्र क्रिकेट खेळामध्ये खूप अत्यंत महत्त्वाचं असते. तंत्रशुद्ध खेळ तुम्हाला करावा लागेल. टेक्निकचा वापर करावा लागेल. 34 धावा धावपलकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी शशी तयार होतोय. राईट आर्म ऑर द विकेट. हो, चांगला फटका टोलवलेल्या चेंडूला, पण पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये रणजित. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होताना पाहतो आपण योगेशला. धावा आहेत धावपलकर. 35 गडी बाद झाले आहेत. 5 न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होता ना. समीर, शशी काय गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 चेंडूंमध्ये 4 धावा त्याने खर्च केले आणि 2 विकेट. किफायती गोलंदाजी. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप मिड विकेट कडे. दूरवरून क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा रणजित ऍक्शन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करताना बॅटर समीरला पाहतोय आणि ह्याच बरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर. 37 आणि 38 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजयाचं जय गोलेश्वर गुंदवली संघाला. अंतिम षटकामध्ये शशीने 6 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. हबप माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेले बाटाले श्याम माळी साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत. मी सावंत म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं. विशेष म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि श्याम माळी साहेबांकडूनच भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. हरिभक्त पारायण माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेले बाटाले श्याम माळी साहेबांना सन्मानित केलं जात आहे शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर ॲडव्होकेट गिरीश पाटील साहेबांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत, जे सचिव आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचे. त्यांचा देखील हा स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. तर टॉस आम्ही करणार आहोत. सनम कुमार अँड कंपनी पायगाव आणि केवनी स्पोर्ट्स केवनी. पहिला उपउपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. टॉस करण्यासाठी मी श्याम माळी साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. टॉस आम्ही करणार आहोत.
छापा असा कॉल आहे, छापा झालेला आहे. मान्यवांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. नाणेफेक जिंकलेले आहे सचिन मडवी की सनम कुमार अँड कंपनी पायगाव संघ कर्णधार. काय निर्णय? हो, आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनीला. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद जेवण पाटील सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं आम्ही करीत आहोत मनस्वी हार्दिक स्वागत. सामना आपण पाहता एका बाजूला अणगाव संघ आहे, दुसऱ्या बाजूला गुंदवली संघ आहे. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना आपण अणगाव संघाला पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये 37 धावा या जमवलेल्या आहेत. 38 धावांचं छोटंसं लक्ष देण्यात आलेलं आहे टीम गुंदवली संघासमोर. परंतु ज्या ज्या वेळेस छोटंसे लक्ष असतो मित्रांनो, त्या वेळेस मात्र सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जात असतात. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर मनीष आपल्याला पाहायला मिळाले. 5 धावा त्याने खर्च केल्या. फार सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 आपण रणजितच्या माध्यमातून पाहिलं, त्याने 11 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 साईला आपण पाहिलं, थोडासा महागडा राहिला कारण साईने त्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक शशीचं, वा भाई वा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे फलंदाजावरती लगाम लावण्यात आली आणि त्याच्याच गोलंदाजीच्या बळावरती आपण पाहिलं तर पहिल्या 4 षटकामध्ये अणगावसारख्या मोठ्या संघाला अवघ्या 37 अंकावरती हे थांबवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे टीम गुंदवली या संघाची. एका बाजूला आपण विनोद म्हात्रे यांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मनीष म्हात्रे यांना आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज धनेश आलेला आहे. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु योगेश अगदी चेंडूकडे पाहतच राहिला आणि चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय खणागाती षटकार. खराब चेंडू होता, विनोदच्या स्लॉटमध्ये होता. विनोदने पाहिलं की माझ्या स्लॉटमध्ये आहे, क्षणाचा विलंब न करता त्याने सरळ दुसऱ्या फ्लॅटमध्ये पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती त्याने आघात केलं. षटकार पाहायला मिळाला. हा चेंडू चांगला लेंथवरती पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेताना आपण पाहिलं. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये धनेशने दिलं. हा चेंडू मात्र निर्धाव आहे. या चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. धावफलक स्थिरावलेलं 6 या अंकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साईडला दिशा दाखवली, वेगाचा वापर करण्यात आला. गॅप इथे देखील मिळणार. चेंडू वेगाने सरसावतोय सीमादेशीच्या पलीकडे. मिळतील धावा 4.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे विकेटची संधी आहे परंतु काय वेगाने धावला होता फलंदाज, अगदी जीवाच्या हक्कांताने आपण फलंदाज विनोदला धावताना पाहिलं आणि त्याने एक धाव देखील पूर्ण केली. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता पाहायला मिळत आहे 11 या अंकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं ऑन साईडला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक आहेत रिंगमध्ये, झेल पकडली जाणार, मनीष म्हात्रे होत आहेत बाद. लागतोय धक्का पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे क्रमांक 3 वरती खेळण्याकरता. शंकर आलेले आहेत तर धनेशला मात्र सफलता मिळाली. याही वेळेला आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती विसावले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज फसला गेला, त्याची विकेट पाहायला मिळाली. लागलाय धक्का दुसरा. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालं. खरं तर आता फलंदाजाला विचारलं जाणार खेळाडू कक्षामध्ये, नरेंद्र पाटील सर, की तुला या धावेची गरज होती का? कारण एक धाव झाली होती आणि या षटकामधला शेवटचा चेंडू होता. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 12 या अंकावरती पाहायला मिळते. पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण धनेशला पाहिलं, त्याने 12 धावा खर्च केल्या. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट या गमावलेल्या आहेत टीम गुंदवली या संघाने. षटक क्रमांक 2 आणि त्याकरता संतोष आलेला आहे. शशी आलेला आहे क्रमांक 4 वरती खेळण्याकरता. पहिला बॉल फुल लेंथ होता, अगदी सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. यावेळी दिशा दाखवण्यात आली, थोडंसं पंबळ मैदानाच्या आतमध्ये झालं. क्षेत्ररक्षकाने खराब क्षेत्ररक्षण केलं आणि या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाने 3 धावा देखील पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खरं तर जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी कुठेतरी आता थांबणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेस तुम्ही या छोट्या छोट्या चुका करत असता, शेवटला त्याची किंमत फार मोठी मोजावी लागत असते. धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 3 धावेच्या मदतीने आता 15 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 संतोष आहे गोलंदाजी करण्याकरता. थोडासा नाराज झाला पहिल्या चेंडूवरती, कारण धावा आपण पाहिला तर पहिल्या डावामध्ये 37 लावण्यात आलेल्या आहेत अनगाव संघाने. त्या त्यांना वाचवायचे आहेत, थांबवायचे आहेत.
हाफ ट्रॅकर वळवलाय ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यामध्ये चेंडू उचलला गेला, परंतु इथे धावा मिळतील फक्त एकच. फटका तर फार सुंदर सजवला होता, परंतु थोडंसं टायमिंग आपल्याला प्रॉपर पाहायला मिळालं नाही आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवरती एक धाव देखील पूर्ण झाली. धावफलक 16 या अंकावरती आहे. संतोष फार सुंदर गोलंदाजी करत आहे. फुल लेन खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चेंडू चालला मिड विकेटला. डीपमध्ये योगेश आहे, थोडासा फंबळ करतोय. इथे दुसरीचा कॉल आणि धावा मिळतील 2. बघा हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असता त्यावेळेस दोघांमध्ये ताळमेळ असणं हे फार महत्त्वाचं असतं. पाहिलं फलंदाजाने संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची. विनोदने चांगली कॉलिंग केली, शशीने ऐकले देखील चांगली आणि 2 धावा इथे मिळाल्या. धावफलक आपण पाहतो 18 या अंकावरती आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम फटका झेलच्या खाली. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडनं चुकी झाली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. खराब क्षेत्ररक्षण झालं. खरं तर जिथे विकेट होती ती विकेट देखील सोडण्यात आली आणि 4 धावा देखील खर्च झाल्या. संतोष थोडासा नाराज आहे, कारण त्याला साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा फिरून मारलंय. चेंडूला अक्षरशः पाठवलं जातंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन फटका पाहायला मिळाला आणि याही चेंडूवरती धावा मिळतील 4. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने नेहमीच जो संतोष मैदानाच्या आतमध्ये असतो तो आज मात्र पाहायला मिळत नाहीये. थोडंसं नाराज देखील वाटतोय आणि ती नाराजी पूर्णपणे आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती चौकार आला. आडवा बॅटने उडवला चेंडूला मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू सीमा पार. ठोकलाय गगनभेदी षटकार. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल 32 या अंकावरती आहेत. अजूनही जिंकण्याकरता 6 धावेंची गरज आहे. विनोद म्हात्रे ऑन द फायर. विनोद नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गुणगुणत आहे. संतोषवरती आक्रमण करण्यात आलं आणि या षटकामध्ये 20 धावा संतोषने खर्च केल्या. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. आज अनगाव संघ ज्या पद्धतीने खेळत असतो नेहमी तो जयवंत पाटील सर पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग करताना आपण विचार केला तर पूर्णपणे बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर थोडीशी फ्लॉप लागली. त्यानंतर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहिली त्याच्यामध्ये देखील थोडासा बॅकफुटला आहे. 12 मॅन देखील थोडंसं नाराज आहे. अगदी आपल्या खेळाडूंकडे पाहत आहे, काय करणार तो तरी. समीकरण आपण पाहिलं येणाऱ्या आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावेंची गरज. समीकरण अगदी सोपं राहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. विनोद म्हात्रे बघा किती सुंदर फलंदाजी करतोय. वैयक्तिक 30 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे विनोद म्हात्रे यांच्याकडचा. फुल टॉस बॉल वळवलाय ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बनावं लागणार प्रेक्षक. चेंडू 1 बाउन्स चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. जिंकण्याकरता अवघ्या 2 धावेंची गरज आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू योगेश आला गोलंदाजी करण्याकरता आणि योगेशचं स्वागत बघा चौकारानं केलं. विनोद देखील चांगली फलंदाजी करत, त्याच्या सोबतीला शशी देखील चांगली गोलंदाजी करतोय. 2 धावेंची गरज. चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु आपण पाहतोय लाईन थोडीशी खराब आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळालं तर दोन्ही संघांची धावसंख्या आता बरोबरीमध्ये आहे 37 अंकावरती.
शेवटचा बॉल यावेळेस चेंडू हवेमध्ये झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आले, परंतु त्यांनी फक्त प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा देखील पूर्ण, तर मॅच फिनिश. अभिनंदन टीम जय गोलेश्वर गुंदवली, हार्ड लक टीम SG स्पोर्ट्स अनगाव. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सामना देखील संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विनोद म्हात्रे, इज द मॅन ऑफ द मॅच. नॉट आऊट 30 धावांची मोठी पारी ज्याने खेळली तोच या स्पर्धेतला, या सामन्यातला शिल्पकार ठरतोय.